लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कलाने नैनाला प्रश्न विचारल्यावर ती विचार करते. जर आपण आज शांत बसलो ना, तर सगळे हाच विचार करतील की तू खोटी म्हणून. म्हणून आज तर मला बोलावंच लागेल. म्हणून ती कलाला म्हणते, "कला, आपण एकाच आईच्या मुली आहोत ना गं? तू असा विचार करतेस माझ्याबद्दल आणि असा प्रश्न विचारला मला, ते पण सगळ्यांसमोर. मी एवढी आहे का? मी ह्या गोळ्या तुझ्यासाठी मागवल्या होत्या." त्यावर कला रिॲक्ट करते, "माझ्यासाठी? आणि कशाला?" तेव्हा नैना म्हणते, "अगं तुझं तोंड बघितलं आहे का कालपासून कसं झालं आहे? केवढं टेन्शनमध्ये आहे तू आणि मला माहीत नाही का, जेव्हा तू टेन्शनमध्ये असते तेव्हा तुझं किती डोकं दुखतं. म्हणून म्हटलं तुझ्यासाठी टॅबलेट्स मागावं." ते ऐकून रोहिणी मनातल्या मनात विचार करते, "अरे बापरे! एवढं प्रेम? मला तर चक्करच येईल आता." नैना पुढे कंटिन्यू करून म्हणते, "पण तुम्ही सगळ्यांनी तर ठरवलंच आहे की नैना चुकीची आहे, तिला काहीच कळत नाही. आणि आबा तुम्ही तुम्ही पण एकदा पण मला विचारलं नाही की का बरं मागवल्या तू या टॅबलेट्स असं म्हणून. पण मग तुम्ही सगळ्यांनी तर ठरवलं आहे." नैना कुठेच लक्ष देत नाही, तिला काहीच कळत नाही व एवढं सगळं बोलून ती रडत-रडत तिथून चालली जाते. ती गेल्यावर रजनी कलाला म्हणते, "कला, नैना खूपच जास्त हर्ट झाली आहे. आता तुलाच तिची मोठी बहीण म्हणून तिला समजावं लागेल. कारण की ह्या स्थितीत बाई खूपच जास्त इमोशनल होऊन जाते." त्यावर कला म्हणते, "हो, मी पण खूपच जास्त रिॲक्ट केलं. पण नैनाताईचं ना मला कळतच नाही, ती कधी-कधी अशी वागते तर." एवढं सगळं बोलून सगळे चालले जातात आणि कलाला आठवते की आईला फोन करायचा आहे, मी विसरूनच गेली. व ती फोन करण्यासाठी किचनमध्ये जातेच व रोहिणी तिथेच डायनिंग टेबलवर बसून कलाचं ऐकतच असते. कला तिच्या आईला फोन करून विचारते, "आई, मी तुला जे पैसे पाठवले होते, ते तुम्ही हप्ता फेडला ना गं?" कलाची आई म्हणते, "हो गं बाळा, भरले पैसे. पण मग तू माझं एक लक्षात ठेव, आता तू इकडची माहेरची जास्त काळजी नको करू." तेव्हा कला म्हणते, "आई, असं कसं काळजी नको करू? एकदा काय टेन्शन मिटलं ना, की माझ्या डोक्यावरचं पण टेन्शन मिटून जाईल." तेव्हा कलाची आई म्हणते, "अगं, तू कर्तव्यापेक्षा खूप जास्त करते." तेव्हा कला म्हणते, "आई, ते माझं जबाबदारी आहे आणि मी करते बरोबर आणि पुढच्या महिन्यात थोडे जास्त पैसे पाठवण्याचा ट्राय करेल." तेव्हा तिची आई म्हणते, "अगं बाई, तुला आत्ताच समजवलं ना, तरी पण अशी करते." ते सगळं रोहिणी डायनिंग टेबलवर बसून ऐकत असते. कला ठीक आहे बोलून फोन ठेवून देते. कला गेल्यावर रोहिणी मनातल्या मनात विचार करते, "माझा अंदाज तर एकदम बरोबर निघाला. आता हे प्रकरण कसं वाढवायचं आणि वणवा कसा पेटवायचा हे मला बरोबर माहिती आहे." हे बघून ती एकदम सायकॅस्ट्रिकली हसते. इकडे काजलला ऑफिसला जायचे असते. तेव्हाच तिथे संगीता येते व तिला म्हणते, "अगं ऐक ना, ते शेजारच्या सांगत होत्या की त्यांच्याच कोणाचं तरी ऑपरेशन फ्रीमध्ये झालं बघ. ते काय ऑनलाईन का काही असतं ना फॉर्म, तो भरायचा, ते सगळं फुकटात करून देतात." त्यावर काजल म्हणते, "अगं ऑनलाईन का? ते तर मोबाईलवरच होतं, मी बघते." तेव्हा कलाची म्हणते, "हां बघ आणि भरून टाक बरं." काजल म्हणते, "हो बघते, येते मी आता." व ती चालली जाते. रात्री बेडरूममध्ये कला तिचं बेड आवरत असताना ती विचार करत असते की यार कसे आईला पैसे जास्त देता येईल. आता ह्या महिन्यातलं तर दिलं, पण मग ती तरी पण त्यांचा घर विकण्याचा प्लॅन कॅन्सल नाही करणार. थोडे जास्त पैसे दिले का त्यांच्या डोक्यातून हे तरी झालं जाईल की आपल्याला घर विकायचं आहे म्हणून. तेव्हाच अद्विक तिथे काम करत असतो. तिला काहीतरी आयडिया येते व ती बेडवर त्याच्याजवळ जाते व त्याला म्हणते, "चांदेकर, मला तुला काहीतरी बोलायचं आहे." तेव्हा अद्विक म्हणतो, "अरे वाह! आज तर माझ्याकडे आली बोलायला. म्हणजे मला तर चान्सच भेटला चांगला नवरा बनायचा." मग तो म्हणतो, "हां अगं बोल ना." तेव्हा कला म्हणते, "अगं मला ना माझं स्त्रीधन हवं आहे." त्यावर अद्विक म्हणतो, "स्त्रीधन? ते काय असतं?" तेव्हा कला म्हणते, "अरे माझ्या आईवडिलांनी आपल्या लग्नात जे मला दागिने दिले ना, मला ते पाहिजे." तेव्हा अद्विक तिला विचारतो, "अगं तुला ते कशाला पाहिजे?" तेव्हा कला सांगते, "मला ना ते पैसे देऊन माझ्या आईवडिलांचं कर्ज थोडंसं कमी करायचं आहे. तुला तर सगळं माहिती आहे आमची परिस्थिती." ते ऐकून अद्विक विचार करतो, "अरे वाह! आता मला चांगला नवरा बनायचा चान्स भेटेल." व तो तिथून चालला जातो. कला चिडून म्हणते, "अरे याला मी काय म्हणते आणि हा चालला जातो, आगाऊ कुठला." इकडे नैनाच्या बेडरूममध्ये रोहिणी तिला म्हणत असते, बघ ना, मी तिला किती वेळेस समजवलं की ती तुझी मोठी बहीण आहे, तिची तुला माफी मागायला पाहिजे. पण उडवून लावलं बघ तिने. कशी दाखवते सगळ्यांना, मी कशी बरोबर आहे, नैना सगळं लपवून करते म्हणून. पेन किलर मागवल्या काय, तिने तर डायरेक्ट तुझ्या प्रेग्नन्सीवरच शक घेतला. कसं? बघ ना आणि स्वतःच सगळं लपून-लपून करते.
आधी डिझाईन लपून काढायची, आता चांदेकरांच्या लपून तिच्याकडे पैसे देते डिझाईनचे. बघ आता सगळ्यांना कळालं तर कसं. पैसे काय गं, माहेर काय आणि सासर काय, द्यायलाच लागतात. पण मग सगळ्यांना माहिती तर पाहिजे ना. आणि ही लपून देते. त्यावर नैना म्हणते, तशीच आहे ती मॉम इन लॉ, आता मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही तू तिला विचारायलाच पाहिजे की तू असं का करते म्हणून. नैना भडकून म्हणते, हो मी तिला विचारणारच. आणि तिथून तावातावाने निघून जाते. तेव्हा रोहिणी म्हणते, अरे यार ही तर लगेच पेटते, मलाच हिला थांबवावं लागेल. तेव्हा ती तिच्या मागे जाते. इकडे बेडरूममध्ये अद्विक कपाटातून पैसे काढून कलाच्या हातात देतो व तिला म्हणतो, हे घे, हे पैसे तुझ्या आईबाबाला दे आणि त्यांना म्हणा यातून कर्जाचे हप्ते फेडा. तेव्हा कला त्याला म्हणते, चांदेकर तुला किती वेळेस सांगितलंय मला पैशाची मदत नको आहे, ते पण तुमच्याकडून. तू देशील पैसे, पण मग तुमच्या घरात बोलणाऱ्याचे तोंड कमी नाही आहे. पण मग खरं सांगते, आता माझी ऐकण्याची कपॅसिटी खूप कमी झालेली आहे. तेव्हा अद्विक म्हणतो, अरे यार झालं खरे बाईंचा क्लास चालू. नंतर तो म्हणतो, अगं बाई हे तुझेच पैसे, मी देत नाही आहे तुला. तुला आधी जी मी सॅलरी दिली होती ती तुझ्या आधीच्या डिझाईनसाठी दिली होती. आता जी देतोय हे तू आत्ता जी काल करेक्शन केलं त्यासाठी. आणि तू जी आयडिया दिली होती 1 ग्राम सोन्याची त्याचे पैसे. खरं तर अजून पैसे आहेत, पण मग माझ्याकडे कॅश सध्या एवढीच आहे, तर मग तू हे घेऊ शकते. त्यावर कला खुश होऊन ते पैसे घेते की तेव्हाच तिथे नैना येते व नैनाला दिसते की अद्विकने तिला पैसे दिले. ती जातच असते की रोहिणी तिला पकडून ओढून बाहेर नेते आणि म्हणते, शांत बैस, पहिले ऐकून घेते काय म्हणताय. इकडे बेडरूममध्ये कला अद्विकला म्हणते, चांदेकर खरंच थँक्यू सो मच. आता ह्या पैशाने मी आईबाबांचं थोडं तरी कर्ज फिटू शकेल, मला खूप मदत होईल. हे ऐकून बाहेर कला, नैना आणि रोहिणी खूपच खुश होतात व म्हणतात, आता बघ हिला कसं करायचं. तू बघ आता नैना, उद्या असा तमाशा कर ना की जो तू राहुलच्या वेळेस पण केला होता ना त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठा असेल. उद्या ती घरी जातानाच तिला अडव आणि सगळ्यांसमोर तिला तोंडावर पाड. तेव्हा नैना म्हणते, तुम्ही आता बघाच मॉम इन लॉ मी काय करते. असं बोलून दोघे तिथून चालल्या जातात. इकडे बेडरूममध्ये अद्विक त्याचं जसं काम करत बेडवर बसतो व कला खाली तिच्या गादीवर बसून विचारच करत असते. हा चांदेकर आधी कसा आगाऊ होता, आता कसा झाला आहे, खूप प्रेमाने वागतो. कोणी आपलं नकळत जर आपल्या गरजा समजून घेत असेल तर किती छान वाटतं ना. हा नेहमी माझ्या पाठीशी असतो. व असं बोलून ती त्याच्याकडे हसूनच बघत विचार करत असते. अद्विकला ते थोडं विचित्र वाटते व तो म्हणतो, जाऊ दे ना, मला काय करायचं आहे, मी पण असतो, माझं काय जातं आहे. व तो तिच्याकडे हसून बघतो. नंतर कला झोपल्या झोपल्यात तिला आठवते कसे अद्विकने तिची आधी मदत केली, नंतर कशी तिची काळजी घेतली. हे सगळं आठवून ती हसत राहते. पण इकडे अद्विक विचार करतो, फक्त आबांसाठी ह्या अति आगाऊशी मी चांगलं वागतोय. आता हिचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करा, काय काय करावं लागेल देव जाणे. व असे बोलून तो झोपायला जातो. सकाळी कला डायनिंग टेबलवर नाश्ताच लावत असते. ती खूप खुश असते. ते बघून रजनी तिच्याकडे येते, अरे वा, इतक्या सकाळी सकाळी तू नाश्ता बनवला, काय बनवलं बरं. व ती बघते कलाने बिटाचे पराठे केले असतात व मुगाच्या इडल्या केल्या असतात. ती म्हणते, अरे वा, सकाळी सकाळी तर तू नाश्ता केला आणि तो पण सगळ्या अद्विकच्या आवडतीचा. काय काही स्पेशल आहे का. असं बोलून कलाला चिडवत असते. कला म्हणते, नाही हो, असंच केला, आज खूप दिवसांनी आपल्या घरात खिचडी आणि तेच बनतं ना, म्हणून आज म्हटलं चांगला नाश्ता करू. व ती खूप खुश असते. तेव्हाच नंतर ती म्हणते, मला ना आज माहेरी जायचं आहे, म्हणून म्हटलं थोडं लवकर आवरून ना लवकर निघाव. तेव्हा रजनी म्हणते, अरे वा, ही तर छान आयडिया आहे. तिथेच अंजू येते व ती म्हणते, कलाताई तुम्हाला जायचं होतं ना, तुम्ही जा, बाकीचं मी आवरून घेईल. तेव्हा रजनी म्हणते, अगं हो तू जा. तेव्हा कला म्हणते, हो मी निघते आता, माझी चावी घेऊन निघते. नंतर ती बेडरूममध्ये जाते व बॅगमध्ये पैसे ठेवून ती तिथून चालली जाते. ते सगळंच वरच्या बेडरूमच्या खिडकीतून रोहिणी आणि नैना ऐकतच असतात. व नंतर रोहिणी नैनाला ओढतच बेडरूममध्ये नेते व म्हणते, आता तू खाली जा आणि तमाशा कर. त्यावर नैना म्हणते, नाही मॉम इन लॉ, आत्ताच नाही. आता जर मी केलं ना तर सगळ्यांच्या नजरेत मीच वाईट होईल आणि सगळे मला बोलतील आणि सगळ्यांसमोर तुम्ही पण मलाच बोलाल. ह्यावेळेस असं नाही करणार. आता मी असं करेल की ती तोंडावर पण पडली पाहिजे आणि माझं नाव पण कुठं आलं नाही पाहिजे. तुम्ही बघाच आता मी काय करते. व ती तिथून चाली जाते. तेव्हा रोहिणी विचार करते, ही शहाणी आहे का मूर्ख आहे, मलाच कळत नाही. इकडे खरींच्या घरी नैना मस्त सोफ्यावर बसून
पोहे खात असते. मग नंतर ती तिच्या आईला म्हणते, आई पोहे खायचे ना तर ते तुझ्या हातचे, तू एकदम वर्ल्ड बेस्ट पोहे बनवते. तेव्हा संगीता म्हणते, बरं बाई सुखाने खा, आज कितीतरी दिवसांनी खुश दिसते तू आणि आज इकडे कशी आली? त्यावर कला म्हणते, अगो हो थांब. व ती तिच्या पर्समधून पैसे काढून तिच्या हातात देते व म्हणते, मी पैसेच द्यायला आली होती. ते ऐकून संगीता सॅड होते व म्हणते, कला मुलगी हे सासरचं धन असतं आणि आम्ही बघ तुझ्याकडे कसं पैसे मागतोय. आता पण आम्ही सगळे तुझ्यावर डिपेंड आहे. लहानपणापासून तूच करते सगळं आणि आता पण तूच करते. तेव्हा कला म्हणते, आई तुम्हीच म्हणता ना माझ्या मुली माझा स्वाभिमान आहे, त्याच आमचा आधार आहे आणि आता असं बोलून तुम्हीच मला पर्क करताय. तेव्हा संगीता म्हणते, नाही गं बाई, पण मग किती करणार आहे तू आमच्यासाठी? तेव्हा कला म्हणते, नाही आई, हे माझं कर्तव्यच आहे आणि मी हे पार पाडायलाच पाहिजे. लग्न झालं म्हणून काय माहेरकडून जिम्मेदाऱ्या कमी होता वाय? तेव्हा संगीता म्हणते, खूप खुश राहा आणि अशीच प्रगती कर. आजच्या भागात एवढेच. उद्याच्या भागात काय होणार आहे जाणून घेण्यासाठी उद्याचा एपिसोड नक्की बघा. तुम्हाला काय वाटते? नैना काय करेल कलाच्या विरोधात? नैना पडली का अद्विकच्या प्रेमात? जर आणि नंतर जेव्हा तिला कळेल अद्विक हे सगळं नाटक करतोय, तेव्हा ती कशी रिॲक्ट होईल? सगळं जाणून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की बघा आणि तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.